क्रांतिकारी विचाराच्या महापुरुषाला त्रिवार वंदन करतो। माझ्या समाज बांधवांना माना सन्मानाचा जय भीम करतो। अस्सलाम वालेकुम, नमस्कार, राम राम, जय ज्योती, जय क्रांती, जय सेवालाल। या सर्व महामानवांना वंदन करून बोलायला सुरुवात करतो। पूर्णा शहराची नगरपालिकेची निवडणूक आणि या निवडणुकीकरिता युवकांचे प्रेरणास्थान, युवकांचे आयकॉन बाळासाहेब आंबेडकरांचे पुत्र सुजातदादा आंबेडकर येऊन गेले, मार्गदर्शन करून गेले। त्यांच्या मागे 7 सभा आहेत। त्या 7 सभा घेण्याकरिता वेळ कमी होता म्हणून ते मार्गदर्शन करून निघून गेले। आता जबाबदारी आलेली आहे आमच्या सगळ्यांवर। भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष इथं आलेले आहेत, त्याचबरोबर समता सैनिक दल, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे सन्मान्य पदाधिकारी आणि त्याचबरोबर पक्षाचे सर्व आजी माजी पदाधिकारी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा व ज्यांच्या प्रचारासाठी आम्ही इथे आलेलो आहोत, वेल एज्युकेटेड, शिकलेले सवरलेले उमेदवार नगराध्यक्षाचे, थम्सअप नाही, सयाजीराव नाही, प्रत्येक मुद्दा, प्रत्येक कागद हा वाचून सही करणारा व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या प्राध्यापिका अमरापाली केशव जोंधळे, ज्यांना उमेदवारी दिलेली आहे नगराध्यक्षाची। त्याचबरोबर सुनीलजी गायकवाड आहेत, अर्चनाताई आहेत, आमच्या निर्मले, राहुल दबाले आहेत, आमच्या सय्यद अहमद अली, आमच्या मातोश्री आहेत, त्याचबरोबर लक्ष्मीताई बालाजी गायकवाड, विद्याताई लक्ष्मण गायकवाड, जयाताई बाबासाहेब कांबळे आणि सुजाता चेतानंद वाघमारे, ज्यांची निशाणी आहे हेलिकॉप्टर। बाकी सगळ्यांची निशाणी आहे गॅस सिलेंडर आणि आमच्या वाघमारे ताईची निशाणी आहे हेलिकॉप्टर आणि आमच्या मालनताई सोपान सूर्यवंशी, ज्यांची निशाणी आहे हेलिकॉप्टर। अरे हटवा हे दलिंदर, हटवा हे दलिंदर आणि निवडून आणा सिलेंडर, सिलेंडर, सिलेंडर। माझ्या आईला विनंती करतो, माझ्या बहिणीला विनंती करतो, माझ्या ताईला विनंती करतो, घरामधलं जर सिलेंडर संपलं की किती अडचण होते, काय कंडिशन होते, त्या माझ्या आईला, माझ्या ताईला, माझ्या बहिणीला माहिती आहे। शेळके सर, तुमचा वाढदिवस आहे, तुम्हाला शुभेच्छा दिल्या सुजातदादांनी। सिलेंडर संपल्यावर 400 रुपयाचं सिलेंडर या दलिंदर लोकांनी हजाराच्या वर नेऊन ठेवलं। इतकी महागाई वाढून टाकलेली आहे। जर वंचित बहुजन आघाडीची सत्ता तुम्ही जर बाळासाहेब आंबेडकरांच्या हातामध्ये दिली तर जोंधळे सर या महाराष्ट्रातल्या जनतेला केजी टू पीजी हे शिक्षण मोफत देणार हा वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा आहे। आरोग्यासंबंधित सर्व सुविधा या वंचित बहुजन आघाडी मुक्त करणार आहे। खूप चांगला जाहीरनामा आहे आणि घटनेवर आधारित जाहीरनामा आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांजवळ जी ब्लूप्रिंट आहे ती या महाराष्ट्रामधल्या एकाही नेत्याकडे नाही। एक वेळा बाळासाहेब आंबेडकरांच्या हातामध्ये ही पूर्णाची नगरपालिका द्या। या नगरपालिकेच्या ज्या ज्या अडचणी आहेत, ज्या ज्या समस्या आहेत, त्या सर्व समस्या मुक्त फक्त वंचित बहुजन आघाडी करू शकते। अकोल्याची जिल्हा परिषद, हे पाणीवाला भाऊ, हे पाणीवाला भाऊ, पाणी वाटू नको, थांबून जा, नंतर कर, नंतर वाट, गडबड करू नको, लोक ध्यान भटकू नको। 9 दिवस पाणी नाही पिलं तरी मनुष्य जगतो। 9 दिवस
शरीर बनलेलं आहे. म्हणून थोडा मला माहित आहे ऊन तापून आलं, जमीन तापलेली आहे, पण हा 75 वर्षाचा संघर्ष आम्हाला संपवायचा आहे. आणि या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या सगळ्या नगरसेवक आणि नगराध्यक्षाच्या माध्यमातून हा वनवास आम्हाला संपवायचा आहे आणि हे दलिंदर घरी पाठवायचे आहेत. अनेकांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. हो, रेल्वे ब्रिज आहे काय? ऐका, रेल्वे ब्रिज किती असर होती. जे नगरपालिका आमच्याकडनं 365 दिवसाचा टॅक्स घेते, नळाचा 365 दिवसाचा टॅक्स घेते आणि 15-20 दिवस पाणी देत नाही, त्याला मत मागण्याचा अधिकार आहे काय? आहे काय मत मागण्याचा अधिकार? ते एकच म्हणतात मस्तीवाले, खूप बांटेंगे पैसे मौलानाजी, खूप बांटेंगे पैसे, खूप पिलाएंगे दारू, खूप खिलाएंगे मटन और ये दबाएंगे अब इस बार सिलेंडर का बटन. या मस्ती वाल्यांची मस्ती जिरवा. जसं ज्या पद्धतीनं वंचित बहुजन आघाडीच्या ताब्यामध्ये गेल्या 35 वर्षापासून अकोला जिल्हा परिषदची सत्ता आहे. काँग्रेस, भाजप, सेना, प्रहार हे सगळे पाचही पक्ष एका ठिकाणी येऊन ते वंचित बहुजन आघाडीला थांबवू शकत नाही. इतका पारदर्शक कार्यक्रम आहे साहेबांचा. तिथला बॅकलॉग सर, तिथल्या जिल्हा परिषदमध्ये बॅकलॉग नाही. तिथल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना, तिथल्या अकोला जिल्ह्याच्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोफत बियाणं आणि खत मिळते. या महाराष्ट्रामध्ये दुसरं कुठे भेटत नाही. ही सगळी सत्तेची किमया आहे. त्याबरोबर तिथल्या पंचायत समिती ही वंचित बहुजन आघाडीच्या ताब्यामध्ये आहे. एक वेळा फक्त बाळासाहेबांच्या घेतलेल्या निर्णयावर आम्ही जर शिक्कामोर्फत केला, सगळे सिलेंडरवर शिक्के मारले आणि हेलिकॉप्टरवर, तर 100% या पूर्णाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. मी इकडनं आलो गावातून, हो काय रस्ते आहेत आणि किती रस्त्याचे बिलं काढलेले आहेत सर, कोट्यावधी रुपयाचे बिलं काढलेले आहेत. मनोहर भाऊ, तुम्ही सन्माननीय जिल्हा अध्यक्ष आहात, यांचा सगळ्या भ्रष्टाचार आम्हाला काढावा लागेल, यांचं पितळ उघडं पाडावं लागेल आणि लोकांना सांगावं लागेल की बगर कामाचे बिलं काढणारी ही अवलेद आहे आणि या सीओला आणि या मागच्या बॉडीला जेल मध्ये बसल्याशिवाय पर्याय राहणार नाही. इतका मोठा भ्रष्टाचार आहे. कुठलाही रस्ता व्यवस्थित नाही. कुठे गेले पैसे? आता म्हणतात निवडणुकीमध्ये आम्ही या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त विकत घेऊ. अरे बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त आहे, हे आर्य गड्या तू खऱ्याचं नाही. या समाजाला कोणी विकत घेऊ शकत नाही. आमच्या एससीची इथं 14,000 मतं आहेत, 14,000 मतं आहेत आणि हे जर संघटित आहे तर कोणी माहीत झालाय आमच्या जोंधळे ताईला पराभव करू शकत नाही. इथं मुस्लिम समाजाचे 8,500 मतं आहेत आणि मुस्लिम समाजाच्या पाठीशी बाळासाहेब आंबेडकर, सुजातदादा आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी ठामपणे उभी आहे. अगर आपके बात में धक्का लगा तो हम जान दे देंगे आपके लिए. ये क्या मतलब देंगे हो? 75 वर्ष में इन्होंने सिर्फ दंगा दिए. जो दंगा 2017 में पूर्णा में हुआ, ये दंगा मुक्त हमको पूर्णा चाहिए. हमारी शांति का पूर्णा चाहिए. बच्चों को अच्छी तालीम चाहिए, अच्छी शिक्षा चाहिए. शिकलेल्या सवरलेल्या मुला मुलींना एक आधुनिक लायब्ररी पाहिजे, जिथे मुले एमपीएससी यूपीएससी ची तयारी करतील. हे सगळं आम्ही केलं. हे आम्ही आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये केलं, मी माझ्या वार्डामध्ये केलं. हे सत्तेमध्ये गेल्याशिवाय शक्य नाही.
हे सत्तेमध्ये गेल्याशिवाय शक्य नाही। एक वेळा विश्वास ठेवा की वंचित बहुजन आघाडीला मत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे नातू आहेत बाळासाहेब आंबेडकरांना मत, आणि ताई उभी आहे तर अंजली आंबेडकर उभे आहेत असं समजून मतदान करा। रक्त कधी रक्ताशी बेईमानी करत नाही। तुम्हाला छोटं उदाहरण देतो। एक मोठं जंगल असते, त्या जंगलामध्ये हरणाचं कळप असते आणि ते कळप जंगलामध्ये सरत असते, आणि हे शिकारी इतर पक्षाचे शिकारी बंदूक घेऊन त्याच्यामधला जो काळवीट आहे त्याच्यावर नेम धरून जो शिकारी आहे तो बंदूकची गोळी झाडतो। जशी त्या हरणाला ज्या काळवीटला गोळी लागते रक्ताच्या चिरकांड्या उडतात आणि ते हरण जीव मुठीने घेऊन 1 किलोमीटर 2 किलोमीटर 3 किलोमीटर 4 किलोमीटर पडते आणि एका झाडाच्या खाली बसते की आता मी वाचलो। पण रक्त जिथं गोळी लागली तिथं रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या। हा शिकारी, हा इतर पक्षाचा शिकारी, हे मनुवादाची आवडत, ते रक्त पाहत 1 किलोमीटर 2 किलोमीटर 3 किलोमीटर आणि 4 किलोमीटर जातो आणि ते बसलेलं जे हरिण आहे त्याच्यावर पुन्हा बंदूक उगारतो। तुला पकडलं की नाही? त्या हरणाला म्हणतो शिकारी, अरे तुला पकडलं की नाही? त्या हरणाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि ते हरिण म्हटलं त्यांना, तू मला पकडलं नाही रे, तू मला पकडू शकला नसता। माझ्याच रक्ताने माझ्याशी बेईमानी केली म्हणून तू माझ्यापर्यंत पोहोचला। कृपा करून निवडणुकीमध्ये रक्ताशी बेईमानी करायची नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जी घटना दिली आणि या घटनेच्या माध्यमातून आम्हाला हे सगळं वैभव प्राप्त झालं, त्या बाबासाहेबांच्या घराण्याशी बेईमानी करू नका। फक्त हे बघा की हे ताई म्हणजे अंजली ताई उभे आहे आणि हे जे आमच्या नगरसेवक आहे हे बाळासाहेब आंबेडकर उभे आहेत। तुम्हाला कदाचित बाळासाहेब आंबेडकरांच्या घराण्याला मतदान करायची संधी आली नाही, आम्हाला संधी आलेली आहे। मी यांना बोललो की माझ्याकडे 2-2 महिने आम्हाला आंबेडकर मुक्काम करायचे। मी त्याच मतदारसंघात राहतो, खामगाव विधानसभा मतदारसंघात। आम्हाला ते पुण्य प्राप्त झालं की मी आंबेडकर घराण्याला मतदान करता आलं। तुम्हाला ती संधी नाही, पण यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्हाला आंबेडकर घराण्याला मत करण्याची संधी बाळासाहेब आंबेडकरांनी उपलब्ध करून दिली। सगळे मतदान करतात, यांच्या पैशाला ठोकर मारा। 40 वर्षामध्ये जर बाळासाहेब आंबेडकरांनी सत्ता आणि संपत्तीचं राजकारण केलं असतं तर राजपुराच्या समोरची लाल दिव्याची गाडी हटली नसती। पण या समाजाची जबाबदारी आहे, ही घटना वाचवायची आहे, हे संविधान वाचवायचं आहे, हे आरक्षण वाचवायचं आहे, ही लोकशाही वाचवायची आहे आणि येणाऱ्या पिढीचं भविष्य हे उद्ध्वस्त झाल्यापासून थांबवायचं आहे। म्हणून बाळासाहेब ही चळवळ ही लाचार होऊ देत नाही साहेब। बाळासाहेब आंबेडकर बगरे साहेब ते लाचार होऊ देत नाही। ते म्हणतात की मी बाबासाहेब आंबेडकरांच्या घरामध्ये माझा जन्म झाला, मी त्याच दिवशी प्राईम मिनिस्टर झालो, राष्ट्रपती झालो, मुख्यमंत्री झालो। माझं राजकारण सत्तेसाठी नाही, माझी चळवळ आहे या समाजाला दिशा देण्याचं काम, मार्ग दाखवण्याचं काम, यांचं रक्षण करण्याचं काम माझं आहे। मी का आठवले सत्तेसाठी कुठे पाठवलं? बघा आता काही व्हिडिओ बाळासाहेब आंबेडकरांचे संसद मधले, मी बाळासाहेब आंबेडकर सोबत मंत्र भाऊ दिल्लीला गेलेला पाहिलेला आहे आणि बाळासाहेब जेव्हा बोलायचे त्या संसद भवनामध्ये तर टाचणी जर पडली तर त्याचा सुद्धा आवाज यायचा। इतकं सुंदर मांडणी करायची आणि हे आपले उठले
मंत्री की बंद संसद हसते गदगद आणि म्हटली कविता की संपलं। अरे समाजाचे प्रश्न आहेत, इथे विद्यार्थ्याचे प्रश्न आहे, पार्टीचे प्रश्न आहे, इथे अन्याय अत्याचार वाढून राहिले, तुम्ही काय करता हो? पण इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया दाखवते की हे बघा हे बौद्ध समाजाचे मंत्री यांना गाण्याच्या अलावा काहीच येत नाही, एकही प्रश्न मांडू शकत नाही। आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते आहोत, आम्ही अभ्यासू कार्यकर्ते आहोत, आम्ही सगळे वेळ अजिबात बोलायला उमेदवाराला तिकीट दिलेली आहे, मी थम्सअप पोलीस नाही आहे। म्हणून आमच्याकडे बघण्याचा इतर पक्षाचा दृष्टिकोन सुनील भाऊ वेगळा आहे बरं, कारण की तुम्ही वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहात, तुम्ही इतर पक्षाचे उमेदवार नाही, तुमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही, जसं नीट आणि क्लीन बाळासाहेब आहेत। अरे कोणी माहीतचा लाल हे काँग्रेस राष्ट्रवादी भाजप हे जे आहेत ना इतर पक्ष, पुण्या माहीतच्या लालानं RSSच्या विरोधात मोर्चा काढला काय? निकालाच्या मोर्चामध्ये आहे वो एक माइक का लाल सुधा और एक माइक का लाल बाबा साहब अम्बेडकर, जा बोला जा बेटा जा, इस कौम को सही रास्ता दे। एक उल्टा एक बेटा मोर्चा में क्या होगा, गोलीबार होगा, लाठीचार्ज होगा, अटक होगा, जा मैंने सुझा जा आणि मोर्चा काढ, वो बाळासाहेब आंबेडकर। एक उल्टा एक मुलगा की जा मोर्चा काढ, मोर्चा काढला, परमिशन नसताना मोर्चा काढला, कोणी काढू शकत नाही। आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या उंचीचा नेता सध्या या महाराष्ट्रामध्ये कोणीच नाही, बाळासाहेब आंबेडकरांच्या उंचीचा नेता कोणीच नाही। म्हणून आजपासून उरले 5 दिवस मतदानाला, उरले 5 दिवस हाऊस टू हाऊस, माउथ टू माउथ प्रचाराने प्रसार करा, यांना बघू नका, साक्षात अंजलीताई आणि बाळासाहेब आंबेडकर उभे आहेत असं समजून मतदान करा। 100% यावेळेस पूर्णाच्या जनतेनं तयारी केलेली आहे, मानसिकता गुप्तचर खात्याचा अहवाल आहे, गोपनीय खात्याचा अहवाल आहे की यावेळेस वंचित बहुजन आघाडीचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे बहुमताने निवडून येणार आहे। घाबरू नका, बी पॉझिटिव्ह। एक एक परिवारांनी महिलांना सांगायचं की ताई तुझ्याकडे मी 12 महिने कपडे घेते, ताई तुझ्याकडे मी मेकअपचं सामान घेते, मेकअप करून घेते, हे सराफा बाजारामध्ये जा, हे भाऊ तुझ्याकडे आम्ही सोनं चांदी घेतो, हे कपड्यावाला, चप्पलवाला, बूटवाला या सगळ्यांना विनंती करा की आतापर्यंत आम्ही तुला बिझनेस दिला, तुला आम्ही रोजीरोटी दिली, तू यावेळेस तुझं आणि तुझ्या परिवाराचं मत हे सिलेंडरला द्या। जे आम्ही आतापर्यंत केलं नाही ते आम्ही अकोल्यामध्ये बुलढाण्यामध्ये करतो, ते तुम्हाला करावं लागेल। आम्ही आमचं मत दिलं, पण इतर 5-10 मत आम्ही आणले तेव्हा हा परिवर्तन घडतो। बरं कोण कोण जाईल मत मागायले? आजूबाजूचं मत आणा सगळेजण, बाबासाहेबांच्या कार्याला जगा। मी 5 मत माझ्या ताईला, माझ्या भावाला, माझ्या आईला दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही। एक झेंडा, एक पक्ष, एक नेता आणि एक विचार, माझा मुलगा, माझा पती आणि माझी मुलगी मी, आम्ही आमच्या घरावर बॅनर लावणार नाही, कोणाचाही झेंडा आमच्या गाडीवर घरावर लावणार नाही, आम्ही फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीचं काम करू। हा तुम्हाला संकल्प करावा लागेल। प्रत्येक मुस्लिम भावाच्या घरी जाऊन सांगा कि अब की बार वंचितों की सरकार गुना के अंदर, डरने की कोई बात नहीं मेरे मुस्लिम भाइयों, हम आपके साथ कंधे से कंधा मिलाकर चलने को तैयार है। आपके ऊपर जो जुल्म होंगे उसके लड़ने के लिए हम पूरी फौज तैयार है। एक बार बाला साहब अम्बेडकर के पार्टी को जिता के लो और देखो फिर कैसे हमारे सब सभी मसले हल होते हैं।
म्हणून सगळ्यांना विनंती करतो, खूप वेळ झालेली आहे. सगळ्यांनी 2 तारखेला सकाळी सगळी कामं बाजूला ठेवू. सिलेंडरचं बटन दाबल्याशिवाय कोणत्या कामाला सुरुवात करू नका. आणि कोण येते काय, कोणी बोलते काय, कोणाची वाट पाहत बसू नका. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची औलाद आहे. आमचं एकूण एक मत हे आमच्या सिलेंडरला गेलं पाहिजे, याची काळजी घ्या. जसं आम्ही आमच्या मुलीचं लहानपणापासून रक्षण करतो ना, करतो रक्षण, तिचा भाऊ इतकी काळजी घेतो की माझ्या बहिणीकडं जर कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं तर त्याचे डोळे काढण्याची क्षमता, त्याचे हात तोडण्याची क्षमता त्या भावामध्ये, बापामध्ये, काकामध्ये असते की नाही. तसं रक्षण करा. 5 दिवस आमच्या एकाही मताला कोणीही हात लावला नाही पाहिजे. कोणी आमच्या बौद्ध वस्तीमध्ये कोणी आला नाही पाहिजे. आमच्या घरी, आमच्या एरियामध्ये कोणी आला नाही पाहिजे. हे इकडं मतदान फिक्स आहे. इतर पक्षाला मतदान नाही, इथं फक्त वंचित बहुजन आघाडीला मतदान मिळेल. असं तुम्हाला करावं लागेल, तेव्हाच आम्ही सत्तेमध्ये जाऊ. एक वेळा सत्तेमध्ये जाऊन बघा, लोक तुमच्या घरी येतील. आहे का झोपडी ताई, चला माझ्यासोबत. आहे काय गायकवाड साहेब, आहे काय गायकवाड ताई, ते तुमच्याकडे येतील. म्हणून आजपासून स्टार प्रचारक व्हा. घरोघरी जाऊन सिलेंडरला मतदान मागा ही विनंती करतो. सगळ्यांना मानासन्मानाचा क्रांतिकारी जय भीम करतो. अल्लाह हाफिज.